जिला परिषद की स्कूल में बॉम्बे डांस का आयोजन किया गया। इस मामले की गंभीरता को समझकर जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ने संबंधित मुख्याध्यापक सहित गांव की शालेय व्यवस्थापन समिति और संबंधित ग्राम पंचायत के खिलाफ कार्रवाई करने का आश्वासन दिया है। विदित हो कि विगत 9 दिसंबर को नायगांव तहसील के घुंगराला गांव की जिला परिषद माध्यमिक स्कूल परिसर में यात्रा के दौरान गैर कानूनी तरीके से सांस्कृतिक कार्यक्रम के नाम पर बॉम्बे डांस का आयोजन किया गया था, जिसमें छोटे बच्चे भी शामिल किए गए थे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद के जिलाध्यक्ष एडवोकेट संघरत्न गायकवाड़ ने इसकी शिकायत जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी से की थी। स्कूल के मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिति, संबंधित ग्राम पंचायत, ग्राम सेवक आदि के खिलाफ कानूनी कार्रवाई करने की मांग संघरत्न गायकवाड़ ने की थी। दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा घुंगराळा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने संबंधित मुख्याध्यापक, संबंधित शालेय व्यवस्थापन समिती आणि संबंधित तुमचे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी संगनमत करून त्या शाळेसारख्या पवित्र ठिकाणी त्यांनी बॉम्बे डान्स सारखा कार्यक्रम तिथे आयोजित केला। कार्यक्रम एवढा रंगला होता की त्या ठिकाणी लोक सर्व दारू पिऊन, शाळेच्या कंपाऊंड मध्ये दारू पिऊन महिला ज्या ठिकाणी बॉम्बे डान्स करत होत्या, ते कार्यक्रम एवढा रंगला होता की अक्षरशः अल्पवयीन मुलाचा सुद्धा त्या नाचणाऱ्या महिलेने मुक्का घेतला। म्हणजे एवढी बाब त्या शाळेच्या परिसरात घडली। येत्या काळामध्ये वाचणारी पिढी त्या ठिकाणाहून निघण्याची आमची अपेक्षा आहे, आपल्या सर्वांची अपेक्षा आहे, परंतु त्या या प्रकरणामुळे नाचणारी पिढी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणाहून निघेल। माझी आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पत्र दिलं, निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये त्यांना मागणी केली की बाबा संबंधित मुख्याध्यापकाला तात्काळ निलंबित करा, संबंधित शालेय व्यवस्थापन समिती बरखास्त करा आणि जो कोण सरपंच, उपसरपंच आणि जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करा, एवढंच बोलू इच्छितो। दौरान इस मामले की शिकायत प्राप्त हो चुकी है। मुख्याध्यापक सहित संबंधित सभी को कारण बताओ नोटिस तलब की गई है। मामले की जांच के बाद संबंधित सभी आयोजकों के खिलाफ कार्रवाई की जाएगी, ऐसा आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। माझ्याकडे घुंगराळ्याच्या शाळेची तक्रार प्राप्त झालेली आहे, व्हिडिओ सुद्धा आलेले आहे। आपण संबंधित हेडमास्टरला, सरपंचांना, ग्रामसेवकांना एक शोकॉज बजावले आहेत। त्यांनी सुरुवातीच्या उत्तर देखील आम्हाला हे कळवलं आहे की त्यांच्याकडून जे सांस्कृतिक कार्यक्रम होता त्याच्यासाठी परवानगी गेल्या होत्या, पण मग नंतर जे काय 2-3 डान्सेस वेगळेप्रमाणे झाले असेल जशी तक्रारी सांगतायत, तर त्याच्याबद्दल संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि हेडमास्टरच्या विरोधात कार्यवाही करण्यात येईल। त्यांच्या सुरुवातीचं उत्तर आलेलं आहे, पण मग नंतर आता पुढची कार्यवाही होईल त्यांच्या विरोधात। माहिती जी परवानगी दिलेली आहे लिहित कागदावरती सांस्कृतिक कार्यक्रमची दिलेली आहे। आमचे जे जिल्हा परिषदचे शाळेचे ग्राउंड्स असतात ते ठिकाणी बाकी कार्यक्रमासाठी सुद्धा वापरले जातात। फक्त एक जे अँगल नवीन आलेलं आहे, जे तुम्ही सांगतायत मला की तिथे बॉम्बे डान्स झाला, त्याची आपण तपासणी करत आहोत।